नमस्कार, मैं हूं विनय पाठक। एवी न्यूज़ में आपका स्वागत है। आइए देखते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें जो वर्तमान समय की सुर्खियां बनी हुई हैं। लेकिन आज नज़र डालते हैं उस विशेष खबर पर जो बडाला क्षेत्र में अपनी अलग ही सुर्खियां बटोर रही है। जी हाँ, पण या वेळेला माननीय नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं आहे। नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहे। नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहे। नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहे। गरीब कुटुंबातून ते आलेले आहे। त्यांनी 10 वर्षामध्ये विचारपूर्वक अशा पद्धतीची पावलं उचलली। विचारपूर्वक आपल्या देशाचा विकास करण्याचा चंग बांधला। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि माझा गरीब माणूस जो आहे त्या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आहे। गरिबी हटवता नारा आदरणीय इंदिरा गांधींनी दिला, पण एवढ्या वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही। तुम्हाला या देशाची गरिबी हटवता आली नाही, नरेंद्र मोदींना तुम्ही काय हटवणार आहात? नरेंद्र मोदींना हटवणं हे एवढं सोपं काम नाही। नरेंद्र मोदींच्या पाठीमागं ही जनता आहे, या महिला आहेत, हे तरुण आहेत, हे सगळे लोक देशातले आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे आहेत। सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची घोषणा देऊ नरेंद्र मोदीजी संपूर्ण देशातल्या लोकांमध्ये विकासाचा रथ वेगाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। त्या रथाला आडवं करण्याचा प्रयत्न जर आपण करत असाल तर याद राखा त्या रथांच्या बरोबर हा रामदास आठवले सुद्धा आहे। तुम्हाला नरेंद्र मोदींचा रथ अडवता येणार नाही। तर नरेंद्र मोदींचा रथ तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला बडवून टाकल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही। आम्ही सर्वजण अत्यंत ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत। कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? कोण म्हणतो या देशाची लोकशाही धोक्यात आहे? कोण म्हणतो या देशात आरक्षण काढलं जाणार आहे? 400 पारचा नारा दिला म्हणून हे संविधान बदलणार आहे, हे आरक्षण काढणार आहे? या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे। या देशाची लोकशाही कधी धोक्यात येऊ शकत नाही। या देशाचं संविधान माझ्या बाबांनी लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे। या संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही। संविधानाला जर कोणी हात लावला तर आम्ही आग लावल्याशिवाय राहणार नाही, पण आम्ही तशी हात कोणाला लावणार नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे जय भीमवाले लोक आहोत। जय भीम का नारा खून बहे तो बहने दो या पद्धतीने पुढे जाणारे आम्ही लोक आहोत। आमचा पक्ष छोटा पक्ष आहे, पण आमचा पक्ष इमानदार लोकांचा पक्ष आहे। माझा पक्ष महायुती सोबत आहे आणि माननीय एकनाथ शिंदेजी अत्यंत धाडसी नेते आहे। उद्धवजी ठाकरेंना एवढा धक्का देणं सोपं काम नव्हतं, पण जर आदरणीय बाळासाहेब असते तर काय झालं असतं? बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी उद्धवजींना सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्या, तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा। बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी शिवसेना भाजपमध्ये फूट होऊ दिली नसती। आणि उद्धवजी सांगतायत की मला आश्वासन दिलं होतं, अमित शहा म्हणतायत की आम्ही असं आश्वासन दिलं नव्हतं, पण ते मात्र सांगतायत की आश्वासन दिलं होतं। प्रत्येक सभेमध्ये मी असायचो मोदी साहेबांच्या, तेवढं मोदी साहेब म्हणायचे की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिकांसमोर मांडायची आहे। तेव्हा तुम्ही काय गप्प बसलात? जर आम्ही बाईंनी जर आपल्याला सांगितलं होतं तर तुम्ही का पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नाही? 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आपल्याला देण्याचं नक्की केलेलं आहे, तुम्ही सांगायला होतं, तुम्ही नाही सांगितलं। तुम्ही याचा अर्थ असा आहे की असं आश्वासन फक्त 50-50% सत्ता देणार असं आश्वासन दिलं होतं, ही गोष्ट खरी आहे। आपण बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खूप बसला। या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी आयुष्यभर
संघर्ष केलेला आहे. त्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत तुम्ही युती केली. उद्धवजी, तुमच्याबद्दल आम्हाला आदर होता, पण आता आदर राहिला नाही. तुम्ही तिकडे गेलात, नाही जायला पाहिजे. आणि तुम्ही तिकडे गेला नसता तर धनुष्यबाण तुमच्याजवळ राहिला असतो. धनुष्यबाण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. उद्धवजी, तुम्ही जबाबदार आहात. संजय राऊत त्याला जबाबदार आहे. सोबत राहायला पाहिजे होतं तुम्ही. मी सांगत होतो उद्धवजी असं करू नका, गडबड होण्याची शक्यता आहे, धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. आणि एकनाथ शिंदेजी तसा माणूस, साधा माणूस, पण हळूहळू त्यांनी 50 आमदार जमा केले. 2.5 वर्षामध्ये शिवसेनेचे 40 आमदार सोबत आणणं हे काय सोपं काम नव्हतं. मी काय तुम्हाला फोडले असं अजिबात नाही, फोडण्यामध्ये अजिबात नाही. या ठिकाणी एकनाथ शिंदेजी परत गोगावले होते, तिकडे गुवाहाटीला होते, कारण जवळ थांबून काही उपयोग नव्हता, गडबड झाली असती. लांब गेले एकदम गुवाहाटीमध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये. आणि ठीक आहे, जे व्हायचं ते झालेलं आहे. या ठिकाणी सरकार बदललं, उद्धवजींना राजीनामा द्यावा लागला. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, पण या लोकांनी चुका केलेल्या आहे. त्यामुळे राहुल शेवाळे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उभे आहेत. याच मतदारसंघामध्ये उत्तरमध्ये मुंबई हा मतदारसंघ असताना मी एकदा या ठिकाणी निवडून आलो. मला सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी एकदा खासदार होण्याची संधी दिली होती. 2 वेळेला पंढरपूर मधून मी निवडून आलो. 4थ्या वेळेला शिर्डीमध्ये जाऊन उभा राहिलो, पण शिर्डीमध्ये तो पडलो पण लगेच उभा राहिलो. 14 मिनिट होगी. अशा पद्धतीनं ठीक आहे. तरी सगळं राजकारण नसलं तरी माझा पक्ष महायुती सोबत आहे. मुंबईच्या 6च्या 6 जागा निवडून आणण्यासाठी माझा पक्ष आपल्या पाठीत उभा राहणार आहे. राहुल शेवाळे यांच्या पाठीमागं ताकदीनं माझा पक्ष उभा राहणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वस्तीमध्ये जायचं आहे, बौद्ध वस्तीमध्ये जायचं आहे, दलित वस्तीमध्ये जायचं आहे, लोकांना जाऊन समजावून सांगायचं आहे. एवी न्यूज में अभी तक का सफर करते हैं समाप्त. बिना पाठक को दीजिए इजाजत. हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ. लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, यदि आपके आसपास कोई समस्या है या कोई घटना घटित हुई है और आप उसे एवी न्यूज तक पहुंचाना चाहते हैं तो हमारी स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबर पर सीधे संपर्क कर सकते हैं. लेकिन